मित्रांनो, होळीच्या दिवशी एकमेकांबद्दलचा राग, मत्सर, द्वेष तसेच वाईट गोष्टींची या होळीत आहुती दिली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन विचार, चांगले विचार यांनी पुन्हा एकदा नवीन जीवनाची सुरुवात केली जाते. मित्रांनो, जसे प्रत्येक सणाची एक कथा असते, तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. मित्रांनो, हिरण्यकशिपू नावाचा एक राजा होता, जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा. तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते, कारण त्याचा मुलगा प्रल्हाद हा श्री विष्णूंचा परमभक्त होता. सतत त्याचेच नामस्मरण प्रल्हाद करत असे आणि त्यांचेच गुणगान गात असे. हे हिरण्यकशिपूला अजिबात आवडत नसे. त्याने आपल्या मुलाला म्हणजेच प्रल्हादाला समजावण्याचा तसेच घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि हे हिरण्यकशिपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही, अशा होलिकेला राजाने भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही, मात्र होलिका त्या अग्नीमध्ये जळून भस्म झाली. भक्त प्रल्हादाच्या पाठीशी स्वयं भगवान विष्णू असल्यामुळे अग्नी त्याचे काहीही करू शकली नाही. होलिका मात्र त्या अग्नीत जळून भस्म झाली. आपल्या शक्तीचा दुरुपयोग केल्याने ती दहन पावली. मित्रांनो, वाईट विचारांवर सद्गुणांनी विजय मिळवला, म्हणून या दिवशी होळी करण्याची परंपरा सुरू झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होलिका दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उधळून हा सण उत्साहात साजरा करण्यात येऊ लागला. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, हाच होळी साजरा करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करावा, जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख, समाधानाचे, भरभराटीचे आणि ऐश्वर्याचे जाईल. मित्रांनो, असे असले तरी मनात प्रश्न निर्माण होतो की होलिकेने प्रल्हादासारख्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला. त्या होलिकेचे हजारो वर्षांपासून पूजा करण्याची प्रथा का आहे? आपण अजाणतेपणी चुकीच्या गोष्टींचे तर समर्थन करत नाहीये ना? होळीच्या दिवशी होलिका राक्षसिणीची आठवण का? तर मित्रांनो, होलिकेला वरदान होते. सद्वृत्तीच्या माणसांना तिने त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळणार नाही. परंतु हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून तिने भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी मांडीवर घेतले. त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित केला आणि त्याने प्रल्हादाला जाळू नये अशी प्रार्थना केली. प्रल्हादाने लोकहृदयाला जिंकले होते. अग्नीने लोकांची प्रार्थना ऐकली. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद अग्निदिव्यातून पार होत नरश्रेष्ठ झाला. प्रल्हादाला वाचवण्याच्या हेतूने चालू झालेली घराघरातील अग्निपूजा कालक्रमामध्ये सामुदायिक पूजेत रूपांतरित झाली आणि त्यामुळेच आज चौकाचौकात होत असलेली होलिका पूजा रूढ झाली. म्हणजेच ही पूजा होलिका नावाच्या राक्षसिणीची नसून सामुदायिक अग्निपूजेमुळे प्रल्हादाला जे बळ, तेज मिळाले ते होलिकेच्या निमित्ताने मिळाले. त्या दृष्टीने पाहता होलिका पूजन हे असुर वृत्तीच्या नाशासाठी तसेच सद्वृत्तीच्या रक्षणासाठी
लोकांच्या हृदयात असलेल्या शुभ भावनांचे प्रतीक आहे. म्हणून आपण तिला माता म्हणतो. आणि आई जशी आपले सगळे अपराध पोटात घेते, तशी होलिका माता आपले अपराध पोटात घेऊन जाळून टाकते. म्हणून आनंदाने होलिका दहन केले जाते. होलिका दहनामुळे खुश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. आनंदाच्या वातावरणाने रंगीत बनलेले लोक एकमेकांवर रंग गुलाल उडवू लागली. शिवाय काहींनी धूळ उडवायला सुरुवात केली आणि त्यामुळे धुळवड निर्माण झाली. आकाशातील रंग आणि धर्तीवरील धूळ यांचे या उत्सवात मिलन झाले आहे. लहान मोठे भेद विसरून महालात आणि झोपडीत राहणारे लोक एकत्र येऊन नाचू लागले. यात प्रल्हादासारख्या महापुरुषाचे कर्तृत्व दिसते. होळीमध्ये केवळ निकामी वस्तू किंवा लाकडे जाळली पाहिजेत असे नाही, तर आपल्या जीवनात असलेले आपणास त्रास देणारे खोटे विचार, मनाचा मळ, विचारांचा कचरा जाळला पाहिजे. संघनिष्ठेला शिथिल बनवणारे खोटे तर्ककुतर्क या होळीत दहन केले पाहिजेत. त्याबरोबरच उत्सवाला विकृतीचे गालबोट लागणार नाही हे लक्षात घेऊन स्त्री वर्गाशी आदरभावनेने होळी खेळली पाहिजे. याबरोबरच आणखी कथांचा होळीशी संबंध आहे. त्या कथा अशा की देवादिदेव महादेव यांना मदनारी म्हणतात. समर्थ रामदास यांनी लिहिलेल्या शंकराच्या आरतीतही सुंदर मदनारी असा त्यांचा उल्लेख आढळतो. मदनारी म्हणजे मदनाचा अरी, अर्थात मदनाचा शत्रू, त्याचा नायनाट करणारा कर्दनकाळ. मदनाला कामाला भुलून अनेक जण आपल्या तत्वांपासून ढळतात. मात्र महादेवांनी कामदेवावर विजय मिळवला नव्हे तर त्याला नष्ट केला. ती रात्र होती फाल्गुन पौर्णिमेची, अर्थात होळीची रात्र. रती आणि कामदेव यांच्या रासक्रीडेमुळे शंकराची समाधी भंग झाली आणि त्यांनी क्रोधाधित होऊन कामदेवाला जाळून टाकले. अंशरूपी कामदेव त्यांना शरण आला आणि गयावया करू लागला. तेव्हा शंकरांनी त्याला अभय दिले आणि पुनरुज्जीवत केले. तो दिवस होता रंगपंचमीचा. मात्र तेव्हा त्याला सांगितले की जो भक्त माझी उपासना करत असेल त्याला तू त्रास देणार नाहीस. त्याने तसे वचन दिले. तेव्हापासून विषय वासनेवर मात मिळवण्यासाठी भगवान शंकराची पूजा करण्याचा प्रघात सुरू झाला. हरिहर पुराणानुसार ब्रह्मलोकात भगवान शंकर ढोलकी वाजवतात, तर भगवान विष्णू बासरी वाजवतात. माता पार्वतीने वीणावर तरंग निर्माण केले आणि माता सरस्वतीने वसंत ऋतूतील रागात गाणी गायली. तेव्हापासून पृथ्वीवर दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला गाणी, संगीत आणि रंगांनी होळीचा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी पूतना राक्षसिणीचा श्रीकृष्णाने वध केला आणि ही वार्ता पुढच्या 4-5 दिवसात गोकुळात कळली. तेव्हा सगळ्यांनी मिळून रंगोत्सव साजरा केला. त्यामुळे होळीच्या दिवशी केवळ होलिकेची पूजा न करता भगवान शिवशंकराची तसेच गोपाळ कृष्णाची पूजा करण्याचाही प्रघात आहे.